Praise the Lord. Praise the Lord. We are going to study about love. Love. Yes. आज आपण प्रेमाबद्दल बघणार आहोत, अभ्यास करणार आहोत. We must have heard that word love before. आपण अगोदर सुद्धा प्रेम हा शब्द ऐकलेला आहे. Right from childhood we have been hearing people say, I love you. आपण लहानपणापासून ऐकतो लोकांना सांगताना मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करतो. The word love has got 4 different meanings according to the Hebrew word love. परंतु आपण जो ओरिजिनल शब्द आहे प्रेम हिब्रू मध्ये त्याच्या 4 छटा किंवा 4 अर्थ आहेत प्रेम ह्या शब्दाचे. First one is a love between the parents and the children. पहिलं प्रेम म्हणजे जे आई वडील आणि मुलांमध्ये असतं. A love between the brothers and sisters. जे प्रेम भावामध्ये आणि बहिणीमध्ये असतं. It is of love in the family. म्हणजे जे प्रेम कुटुंबामध्ये असतं ते पहिल्या प्रकारचं प्रेम आहे. The second love is love between the husband and wife, which is a physical love, emotional love and spiritual love. दुसरं प्रेम जे आहे ते पती आणि पत्नीमधलं आहे, जे शारीरिक आहे, भावनिक आहे आणि त्याच वेळेला आत्मिक आहे. आत्मिक आहे. Praise God. प्रेज लॉर्ड. The third love is a love between the friends. तिसरं प्रेम जे आहे ते म्हणजे मित्रामित्रामधलं, मैत्रिणीमधलं प्रेम आहे. Friends with love with your neighbors. तुमच्या शेजाऱ्यांवर तुम्ही प्रेम करता ते प्रेम. And the fourth love is God's love. आणि चौथ्या प्रकारचं प्रेम म्हणजे देवाचं प्रेम. And that is called as a agape love. आणि हा प्रेमाला आपण अगापे लव म्हणतो. And this love is an unconditional love. आणि हे अगापे म्हणजे बिनशर्त कुठली अट नसलेले. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So we are going to study now how to cultivate this God kind of love in our life. मग आज आपण बघणार आहोत की हे जे देवाच्या प्रकारचं किंवा देव स्वरूपचे प्रेम आहे ते आपण आपल्यामध्ये कसं वाढवलं पाहिजे. Because this is the love that God wants us to cultivate. कारण प्रभूची इच्छा अशी आहे की आपण ह्या प्रकारचं प्रेम केलं पाहिजे. Because all the other love, the first 3 kinds of love that we learned is based on performance. कारण जी तिन्ही प्रकारची प्रेम तुम्हाला आधी सांगितली गेली ती परफॉर्मन्स. It is based on the other person's performance. ते प्रेम जे आहे पहिल्या 3 प्रकारचं ते म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्यावर कशा प्रकारे प्रेम करते तसं प्रेम तुम्ही तिच्यावर करत जा. If you satisfy me, जर तू माझं समाधान केलं, if you meet my desires and meet my expectations, जर तू माझ्या सगळ्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण केल्या, then I love you. तर मी तुझ्यावर प्रेम करेन. But if those expectations are not met, परंतु जर माझ्या ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, then I hate you. तर मग मी तुझा तिरस्कार करेन. Let me give an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. A husband forgets the marriage anniversary date. हजबंड फॉरगेट्स The marriage anniversary date. एखादा पती जो असतो तो त्याच्या लग्न झाल्याची जी अॅनिव्हर्सरी असते, लग्नाचा जो दिवस असतो तो विसरून जातो. Is it possible? हे शक्य आहे का? All the wives are saying 100% possible. सगळे ज्या बायका आहेत नवऱ्या ते म्हणतात की नक्की 100% शक्य आहे. And the husband forgot to wish the wife. आणि पती जो आहे तो त्याच्या पत्नीला त्या दिवशी शुभेच्छा देत नाही. How does the wife respond to the husband? मग अशा वेळी पत्नी आहे ती पतीबरोबर कशी वागते? See, the girls know, they are not yet married but they know. ह्या मुलींना माहिती आहे त्यांचं अजून लग्न झालं नाही पण त्यांना उत्तर माहिती आहे. Praise God. प्रेज गॉड. Now the husband sees that the wife is angry. पतीला दिसतं की पत्नी खूप रागावलेली आहे. So the next day he goes to the jewelry shop. दुसऱ्या दिवशी तो एखाद्या ज्वेलरीच्या दागिन्यांच्या दुकानात जातो. Picks up a big diamond ring. आणि मोठ्या एक डायमंडची रिंग उचलतो. And comes and gives it to his wife. आणि ती अंगठी आणून त्याच्या पत्नीला देतो. What will the wife do? मग त्यावेळेला बायको काय करेल? What will she do? काय करेल ती? She will take the ring and throw on his face. ती रिंग घेऊन त्याच्या तोंडावर उडवेल का? Because she will say, you are trying to bribe me? ती म्हणेल की तू मला लाच देतो का? Is it right? No? नाही. What will she do? She will take it and still be angry. ती रिंग घेईल पण ती अजून रागावलेली असेल का? She will take it and say, I love you.
ती अंगठी घेईल नवऱ्याकडून आणि सांगेल मी तुझ्यावर प्रेम करते. Now why is she saying I love you now? ती आता का असं म्हणते मी तुझ्यावर प्रेम करते? Because the husband has done something that has made her happy. कारण पतीने असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे पत्नी आनंदी झाली. So in our everyday life, म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये love is based on performance. तुमचं प्रेम जे आहे ते समोरच्या व्यक्तीच्या And that's प्रतिसादावर. why every day we are struggling to see to it that you satisfy everybody so that you receive love. म्हणून आपण दररोज धडपड करत असतो की आपण समोरच्या व्यक्तीला खुश करू शकू जेणेकरून तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळेल. But what about God's love? पण देवाचं प्रेम नक्की कसं आहे? Okay, just put Gospel of John chapter 3 verse 16. आपण बघूया योहानाचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16. Gospel of John chapter 3 verse 16. Okay. God so what? Love. Now this word love is not the love that we learned the first three categories, but this love is agape love. आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 मध्ये जे प्रेम बघतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली. आता हे जे देवाचं प्रेम आहे ते आपण अगोदर जे 3 प्रकार पाहिले त्या प्रकारातले नाही. But it is agape love. तर ते अगापे अनकंडिशनल लव्ह. Now when you read the world, जेव्हा आपण तिकडे वाचतो जग हा शब्द, now we think the world is just this world. तेव्हा आपल्याला असं वाटतं की इकडे जग म्हणजे फक्त आपल्याला दिसतं तेवढंच जग But आहे. the original meaning of that word is extreme hostile, extreme satanic, extreme opposite, in such a way that power does not want Jesus to fulfill the will of God. इकडे आपण जग ह्या शब्दाचा ह्या वचनामध्ये अर्थ असा आहे की एकदम पराकोटीचा किंवा एकदम शेवटच्या टोकाचा आक्रमक किंवा एकदम शेवटच्या hostile, extremely satanic. आणि एकदम पराकोटीचा किंवा एकदम शेवटच्या टोकाची सैताने अशी वृत्ती की ज्या वृत्तीला येशूला ह्या जगात येऊ द्यायचं नव्हतं. Now when I was under the shower, I came after having my bath and I told Alred and I said, do you know when we say that Jesus was made to be sin who knew no sin? आणि जेव्हा मी आता अंघोळ करत होतो, मी अंघोळ केली आणि नंतर मी ब्रदर ॲर्लिकला सांगत होतो की तुला हे जे वचन आहे की येशू ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला आपल्यासाठी पाप केलं गेलं, हे वचन आपण वाचतो. So I said, imagine for a very holy, simple virgin lady, and she has been put among the most satanic, most evil group of men, and she has been put over there. What do you think would be her condition? Are you trying to understand what I'm saying? Yes. Are you trying to understand? So in the same way, God loved the world means extreme on the opposite side. God loved the world, and because of that love he sent his son Jesus to be a substitute to save this world. ज्या वेळेला एखादी अतिशय पवित्र अतिशय साधी अशी मुलगी असेल, खूप पवित्र असेल ती, आणि तिला जर आपण अतिशय पापी अशा माणसांच्या ज्यांच्या मनामध्ये वाईट चुकीचे विचार आहेत मनामध्ये नाही, they are actually white. ते जे खरोखर सैतानी imagine they all pounce on a body to destroy a body. What will be the condition of her? I want you to imagine that is a small imagination compared to this imagination over here, that God loved this world which is under the power of Satan, and God wants to remove these children of his out of this satanic power, and for that reason he sent his son. ज्याप्रमाणे एखाद्या पवित्र अशा मुलीवर सैतानी माणसं झडप घालतील आणि तिच्या शरीराचं जेव्हा ते चक्काचूर करून टाकतील, तशी तुम्ही कल्पना करा. त्याच प्रकारे परमेश्वराने हे जे सैतानी आणि पाशवी असं जग होतं, त्या जगावर त्याने प्रेम केलं आणि त्याचा पुत्र आपल्याला बलिदान किंवा एक सबस्टिट्यूट
पर्याय म्हणून पाठवून दिला. So what do you see the love of God? The love of God is not based on our performance. The love of God over here is based on God's decision to love you and to save you. आणि म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराचं प्रेम हे तुम्ही त्याच्यावर प्रेम करता की नाही त्यावर अवलंबून नाही, तर परमेश्वराने एक निर्णय घेतलेला आहे तुमच्यावर प्रेम करण्याचा आणि तुम्हाला तारण देण्याचा, म्हणून परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. And that is why the word of God says God loved the world so much that he gave. आणि म्हणून वचन म्हणते की देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. So how many sons did he have? मग किती मुलं होते देवाला? One and only one. फक्त एक आणि एकच. And that also he gave. आणि तो सुद्धा स्वर्गीय पित्याने देऊन टाकला. So in this passage today, God is going to teach us how we are going to cultivate this kind of love in our life. म्हणून आज संध्याकाळी परमेश्वर आपल्याला शिकवणार आहे की देवाने जशा प्रकारे जगावर प्रेम केलं तशा प्रकारचं प्रेम आपण कसं करू शकू. So when you say I love you, in other words you are saying I am ready to give all of me to you. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगता मी तुझ्यावर प्रेम करतो, तुम्ही दुसऱ्या शब्दात त्याला असं सांगता की माझ्याकडे जे काही आहे ते सर्व मी तुला देण्यास तयार आहे. And not expecting anything in return. आणि त्याच्या बदल्यात मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा करत नाही. And that is what he says, God gave his son, his only begotten son, that whosoever believes in that sacrifice of Jesus on the cross, in him we should not perish but have everlasting life. म्हणून वचन म्हणते की देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. So when we believe म्हणून जेव्हा आपण विश्वास ठेवतो in the sacrifice of Jesus, येशूच्या त्या बलिदानावर, we receive a gift from God called eternal life, everlasting life, the Holy Spirit, the love of God. त्यावेळेला आपल्याला प्रभूकडून काही गोष्टी मिळतात भेट किंवा देणगी म्हणून, त्या म्हणजे सार्वकालिक जीवन, पवित्र आत्मा आणि देवाचं प्रेम. Praise the Lord. Praise the Lord. Give me Romans chapter 5 verse 5. रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 5. And hope makes us not ashamed, because see, we all have hope for our salvation. We have hope of Jesus our Savior. We have hope for a great future. This hope that we have will not put us to shame. Why? Because the love of God, the same love that God poured into this world through his son, that same love of God is shared abroad in our hearts by the Holy Ghost, which will be given unto us. Which will be given unto us, or which is given unto us. So in other words, the Bible says, when you believe Jesus, you receive the gift of the Holy Spirit. And when you receive the gift of the Holy Spirit, at that moment, you also received the love of God in your heart. म्हणून दुसऱ्या शब्दात बायबल म्हणते की ज्या वेळेला तुम्ही येशूवर विश्वास ठेवता त्याच वेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याची देणगी मिळते आणि त्या पवित्र आत्म्याच्या देणगीद्वारे तुम्हाला देवाचं प्रेम तुमच्या अंतःकरणात येत असतं. So everyone who is seated here who believes in the sacrifice of Jesus has been born again. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण इथे जमलेला आहे, बसलेला आहे, जो कोणी येशूच्या त्या बलिदानावर विश्वास ठेवतो तो पुन्हा नव्याने जन्मलेला आहे. We are not only born again, you have received the Holy Spirit, and also the love of God has been poured into your spirit. आणि आपण फक्त नव्याने जन्मलो आहोत इतकेच नाही, तर आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि पुढची महत्त्वाची गोष्ट देवाच्या प्रेमाचा वर्षाव आपल्या हृदयात झालेला आहे. Now a question will come that if the love of God has been poured into my heart, then how come I still have the tendency to hate people? How is it I still have anger? How do I still have bitterness? How am I not operating in love? मग तुम्हाला आता असं शंका येईल
की जर देवाचं प्रेम माझ्या हृदयात आहे तर मग का अजून मला लोकांचा द्वेष किंवा तिरस्कार वाटतो, का माझ्या मनात दुसऱ्यांबद्दल कटू भावना आहेत, किंवा का मी देवाच्या ती प्रेमाशी सहकार्य करू शकत नाही. Okay. 1 John chapter 2 verse 5. 1 योहान अध्याय 2 वचन 5. 1 John chapter 2 verse 5. It says that whosoever keeps his word, or whosoever is a doer of his word, in him verily is the love of God perfected. Hereby know we that we are in him. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन chapter 2. अध्याय 2 वचन 5. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, परत वाचा, जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण पावली आहे. Now somebody will say, you mean to say if I do the word of God then God will give me the love? कदाचित तुम्ही असा प्रश्न विचाराल की जर मी देवाच्या वचनाप्रमाणे चाललो तरच मग देवाचं प्रेम माझ्यामध्ये असेल का? No, it's the other way round. परंतु ते तसं नाही. Has anybody ever had a soft drink with a straw in it? तुमच्यापैकी कोणीतरी आजपर्यंत सॉफ्ट ड्रिंकची बॉटल, कोल्ड ड्रिंकची बॉटल घेऊन त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकून पिली आहे का? Have you drunk any time soft drink? Now when you take the straw, do you blow or do you suck? जेव्हा तुम्ही स्ट्रॉने कोल्ड ड्रिंक पिता त्यावेळेला तुम्ही त्याला फुंकर घालता की तुम्ही ते शोषून घेता, आधी वरती ओढता? काय बोलली? This translation I did not know. Say that again. What is that? शोषून घेता, सक, ओढून घेतात. हा, ओढता. आपण काय करतो स्ट्रॉने कोल्ड ड्रिंक पिताना? बोला, खेचतो ना वरती असं स्ट्रॉ. Praise God. In the same way, just as you suck and then it comes into your mouth, in the same way the love of God is already in you, and the only way to suck this love out of your spirit, out of your heart, is the change of your thinking on the word of God and doing what the word of God says. That's the time the love of God is sucked out of you. मग ज्याप्रमाणे तुम्ही कोल्ड ड्रिंक तुम्ही खेचता आणि तुमच्या तोंडात ते येतं, त्याचप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये जो देवाचे वचन आहे ते तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे ती बदलावी लागेल. Hallelujah. Hallelujah. Now for example, we learned today in the morning that Jesus is saying love your enemies. आपण मॉर्निंग सेशन मध्ये ऐकलं की येशू म्हणतो तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. Now here he says, those whosoever will keep his word, whosoever will obey his word, in him the love of God is perfected. आणि इथे वचन म्हणते की जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती पूर्ण झाली आहे. Means when you make a decision to love somebody, ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करण्याचा निर्णय घेता, that person has done lot of bad things to you, कदाचित त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात खूप वाईट केलं असेल, but you still made a decision because of the word of God. परंतु तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा निश्चय केला. At the same time you are having lot of negative emotions coming into your mind, आणि त्याच वेळी तुमच्या मनात त्या माणसाबद्दल खूप वाईट असे विचार येत आहेत, but you moved into action. परंतु तरी सुद्धा तुम्ही कृती करता. The moment you moved into action, now you will find the love of God takes over and the action is completed, and you begin to realize what I just did is not my ability. Some power of God has taken over by which I am able to do that job. आणि ज्या क्षणी तुम्ही कृती करण्याचा निर्णय घेता त्यावेळेला तुम्हाला असं दिसतं की तुमची कृती जी आहे ती देवाच्या प्रेमाने पूर्णपणे भरलेली आहे आणि तुम्ही जसं पाऊल उचलता अजून तुम्हाला त्या प्रीतीमध्ये तुम्ही वाढत जाता. And only when you do that you will begin to know him. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हाच तुम्ही प्रभूला ओळखू लागाल. I'll give you a testimony of a lady. मी तुम्हाला एका बाईची साक्ष देतो. This lady has been organizing lots of retreats.
ही जी बाई आमच्याकडे व्हॉलंटियर होती ती खूप रिट्रीट्स ऑर्गनाईज करत होती, रिट्रीट्स She आयोजन was करत होती. organizing everything. आणि सगळंच आमचे जे कार्यक्रम होते त्याची ती ऑर्गनायझर होते. Extremely passionate for Jesus. आणि येशूसाठी ती खूप अशी इच्छेने भरलेली किंवा अतिशय So महत्वाकांक्षी होती. we were going to different hospitals to pray for the patients. आणि आम्ही सगळे एकत्र येऊन हॉस्पिटलमधले वेगवेगळे पेशंट आहेत त्यांच्यावर प्रार्थना करायला जायचो. So I was in a vehicle मी गाडीत बसलेलो होतो and she was driving. आणि ती गाडी चालवत होती. And as she was taking me, आणि जशी ती गाडी चालवत होती she wanted some things to happen and she was talking on the phone and things did not happen the way she wanted. ती फोनवर बोलत होती. तिची इच्छा होती की एक काहीतरी गोष्ट झाली पाहिजे, परंतु ती जी गोष्ट आहे ती तिच्या इच्छेप्रमाणे होत नव्हती. And she was extremely offended. आणि ती अतिशय नाराज झाली होती. She was extremely bitter. आणि ती खूप अशी तिच्या मनामध्ये कटू भावना होत्या. So I looked at her and I said, मी तिच्याकडे बघितलं आणि सांगितलं, from morning I'm watching you, you are failing every test. मी तिला सांगितलं सकाळपासून मी तुझ्याकडे बघतोय, परंतु प्रत्येक परीक्षेत तू नापास होत चालली आहे. She started to cry. ती रडू लागली. I said, I know what I spoke is hurting you. मी तिला सांगितलं मला माहित आहे मी जे काही बोललो त्यामुळे तुला दुःख झालं, But God is not pleased with whatever you are doing. परंतु तू जे काही करत आहे प्रभूला ते आनंद देत नाही. Might be you organized the whole retreat. कदाचित तू सगळे रिट्रीट जे आहे त्याचा कार्यक्रम It सांभाळते. was a great success. ती रिट्रीट अगदी खूप चांगल्या प्रकारे यशस्वी Everybody झाली. came and said, fantastic. प्रत्येक जण तुला येऊन अभिनंदन करतो तुझं. But when you were organizing, where you were conducting all those actions, you had bitterness in your heart. परंतु जेव्हा हे सगळं तू ऑर्गनाईज करत होती कार्यक्रम, तुझ्या हृदयामध्ये अगोदरच कटुपणा भरलेला होता. You know, in the eyes of people, you are successful. लोकांच्या नजरेमध्ये तू एक यशस्वी ऑर्गनायझर आहे, But in the eyes of God, you have failed miserably. परंतु देवाच्या नजरेमध्ये मात्र तू एक अपयशी अशी स्त्री आहे. Because God is looking at love, God is not looking at your achievement. कारण प्रभू तुमच्या प्रेमाकडे पाहतो, तुमच्या परफॉर्मन्सकडे पाहत नाही. She said, brother, I'm trying my best. ती म्हणाली ब्रदर मी खूप प्रयत्न करते It's in my nature. आणि माझ्या स्वभावात ते आहे It's in my genes. आणि माझ्या जीन्स मध्येच ते आहे. She said, I used to be such an angry person ती म्हणाली मी पूर्वी केवढी रागीट होते that I've put my legs outside the 11th floor 6 times. You didn't follow. whom she took outside. She would threaten her husband and put her legs outside the window on the 11th floor, threatening that she would jump, and she has cut her hands many times. ती इतकी रागीट होती की तिने तिच्या पतीला कितीतरी वेळा सांगितलं होतं की मी आता नाही सांगितलं नाही, पाय घातलं फक्त एक झटका आणि ती खाली, नो लिफ्ट, डायरेक्ट लँडिंग, बटन पण दाबायची जरूरत नाही. मी इकडून उडी मारेल असं तिने सांगून पाय तिने 6 वेळा जवळजवळ बाहेर टाकले होते खिडकीतून, इतकी ती रागीट होती. So she said, I've changed a lot. She said, I've changed a ती lot. म्हणाली की ब्रदर मी आता खूप बदलले आहे, But I cannot come out of this. परंतु मी ह्यातून बाहेर पडू शकत नाही. So I said, the Bible says when you keep His word, the love of God will be perfected in you. मी तिला सांगितलं वचन म्हणते की जेव्हा तू त्याचे वचन पाळते देवाचं प्रेम तुझ्यामध्ये परिपूर्ण होतं. Can you do one homework? मी तिला सांगितलं तू एक होमवर्क करशील का? Stop all prayer तू सगळी प्रार्थना बंद कर and whole day keep on saying, I overcome every evil with good. आणि तू एकच वाक्य बोलत राहा की प्रत्येक वाईटावर मी बऱ्याने मात करतो. I overcome every evil with good. प्रत्येक वाईट गोष्टीवर मी चांगल्या गोष्टीने मात करतो. I overcome every evil with good. मी प्रत्येक वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीने विजय मिळवतो हेच बोलत राहा. And I said, the next time you get that negative things coming, you tell yourself, I overcome evil with good. आणि तिला सांगितलं पुढच्या वेळी जेव्हा तुझ्या मनातून अशा वाईट गोष्टी बाहेर पडतील त्यावेळी तू स्वतःला सांग की मी वाईटावर बऱ्याने विजय मिळवते. After 15 days, I asked her, what's the score? मी 15 दिवसांनी विचारलं की तिचा स्कोर काय झाला आहे. She said, brother, I scored about 90% victory. That word has set me free. हालेलुया. आणि ती म्हणाली की ब्रदर जे वचन मी घेतलं त्यामध्ये मी पूर्ण मोकळी झाली आहे. जवळजवळ 90% स्कोर मी केलेला आहे. I began to realize that I could not overcome the evil with good. But as I began to speak, when those thoughts would come to give back or retaliate,
I realized that I'm not supposed to give back evil for evil, but I'm supposed to give back with good. So I would keep my mouth shut. Everything was burning to give him back, but I kept on saying, no, I shall overcome evil with good. I shall overcome evil with good. I love this person. I bless this person. I love this person. I bless this person. And I began to realize, just as before I can commit sin, I think of sin and then I do the action. In the same way, for me to do good, I first think about the good and then I'm able to do the good. हालेलुया. आणि ती Are you म्हणाले understanding? येस, ती म्हणाले की ब्रदर असे खूप प्रसंग आले ज्यावेळी मला खूप राग यायचा आणि मनामध्ये माझ्या वाईट विचारायचे समोरच्या व्यक्तीबद्दल, मला त्याला 2-3 द्यायला वाटायचे, परंतु अशा वेळी मी काय करायचे तर मी माझ्या मनातून तेच वाक्य बोलत राहायचे की मी वाईटाला बऱ्याने जिंकत राहील आणि मी ह्या व्यक्तीवर प्रेम करेल, मी त्याच्यावर प्रेम करते, असं बोलत 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 माझी जी प्रत्येक कृती होती ती मी त्या वचनामुळे अडवली. आणि ती म्हणाले की पूर्वी माझ्या मनामध्ये वाईट विचार यायचे आणि मी वाईट करायचे, परंतु आता माझ्या मनामध्ये मी चांगला विचार घेते आणि चांगले करते. So if I want to love somebody, म्हणून जर मला एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायचे आहे, I have to first think of loving that person and blessing that person, then I can love that person in action. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायचे आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये असा विचार करा की मला ह्या व्यक्तीवर प्रेम करायचे आहे, मला तिला आशीर्वाद द्यायचा आहे, आणि नंतरच तुमच्याकडून ती कृती घडेल. And where's the power to love? आणि मग प्रेम करण्यासाठी सामर्थ्य कुठून येईल? It is all in your heart. ते तुमच्या हृदयात अगोदरच आहे. What love is there in your heart? तुमच्या हृदयात कोणतं प्रेम आहे? The love of God that the Holy Spirit has poured into our heart. देवाचं प्रेम आहे जे पवित्र आत्म्याने तुमच्या हृदयात भरून ठेवलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So imagine for a person म्हणून कल्पना करा की एखादी व्यक्ती goes to the washroom to have bath, वॉशरूम मध्ये जाते अंघोळ करण्यासाठी, stands before the tap, ती त्या नळासमोर उभी राहते, kneels down गुडघे टेकते and keeps on praying for the bucket to be full. आणि ती प्रार्थना करते की तिच्या समोर जे बकेट आहे, बादली आहे, ती भरू दे, But never opens the tap. पण ती नळच उघडत नाही. Will the bucket get full? मग बादली भरेल का तिची? So how do you open the tap? मग तुम्ही हा नळ कसा उघडणार? How do you open the tap of love? तुम्ही प्रेमाचा नळ कसा उघडणार? The word of God says, keeping God's word will open the tap of love, and this love walk with God and this love walk with one another will get developed, will get perfected in Christ Jesus. आणि देवाचं वचन म्हणते की जेव्हा तुम्ही देवाचं वचन घेणार तेव्हा हा नळ तो उघडला जाणार आणि हे जे वचन आहे ते त्या प्रेमामध्ये परिपूर्ण होणार. So our life with Christ म्हणून आपलं ख्रिस्ताबरोबर जे जीवन आहे gets activated when our life with others we share love. ज्या वेळेला आपण एकमेकांबरोबर प्रेमाचे संबंध जोपासतो त्याच वेळेला आपलं ख्रिस्तामधलं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने सुरू होतं. Imagine कल्पना every करा, one of us seated here has been poured with the same love of Christ in us. कल्पना करा की आपल्यापैकी प्रत्येक जण जो इथे बसलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ख्रिस्ताचं तेच प्रेम ओतलेलं This आहे. is the truth, हे सत्य आहे. because we just read in Romans 5:5. कारण आताच आपण वाचलं रोमकरासपत्र 5:5 मध्ये. But imagine we never opened the tap. परंतु कल्पना करा आपण हा जो नळ आहे तो उघडलाच नाही, Will that love flow out of us? तर मग आपल्यातून प्रेम बाहेर पडेल का? Now will this happen automatically, आणि हे सगळं आपोआप घडेल का, or do we need to cultivate it? की आपण ह्याची सवय करावी लागेल आपल्याला? Hallelujah. Just put that slide. Praise God. So cultivating the love of God in our life and sharing it with others is the master key or the key to experiencing the fullness of God's power. जर तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचं परिपूर्णता अनुभवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला देवावर प्रेम करण्याची सवय आणि देवाचं प्रेम, लव ऑफ गॉड इन युअर cultivating the love of God in your life. देवाचं प्रेम तुमच्या जीवनात पहिल्यांदा वाढीस लावावं लागेल आणि दुसरी गोष्ट Then म्हणजे you have to share it with others. आणि तेच देवाचं प्रेम तुम्हाला दुसऱ्यांना सहभागी करून त्यांना देखील ते द्यायचं आहे. And when you do this, जेव्हा तुम्ही हे करणार then you will experience the fullness of God's power in your life. तेव्हाच तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचं परिपूर्णत्व तुम्हाला अनुभवायला येईल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया.
Now this cultivating God's love is through the renewing of your mind on the word of God. आणि देवाचं प्रेम तुमच्यामध्ये वाढीस लावणं म्हणजे काय, तर तुमची जी विचारसरणी आहे ती देवाच्या शब्दाप्रमाणे बदलणं. I will give you a testimony मी तुम्हाला एक साक्ष देतो so that you understand what I'm talking about. तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते. A particular couple came to drop me at the railway station. एक जोडपं होतं, एक दिवस मला ते ड्रॉप करण्यासाठी स्टेशनवर आलं. And the husband said to me, आणि पती जो होता त्याने मला सांगितलं do we need to love everybody? की ब्रदर आपल्याला प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे का? The word of God says, yes, you got to love even your enemies. हो, कारण देवाचं वचन म्हणते आपण आपल्या शत्रूंवर पण प्रेम केलं पाहिजे. So this brother said, so that means I should love my cousin sister with the love of God? मग ती व्यक्ती मला म्हणाली की माझी जी चुलत बहीण आहे तिच्यावर मी देवाचं प्रेम जे आहे त्या प्रकारचं प्रेम करावं का? So the wife said, no, never. पत्नी म्हणाली बिलकुल नाही. Praise God. प्रेज गॉड. And this wife has got extreme passion and zeal for Jesus. आणि ही जी पत्नी होती ती येशू ख्रिस्ताप्रती तिच्या मनामध्ये प्रचंड आदरभाव आणि प्रचंड प्रेम होतं. So she looked at me and she said, don't even tell me to love that lady. तिने ब्रदरकडे बघितलं आणि तिने सांगितलं की मला त्या बाईवर प्रेम करण्यास कधीच सांगू नका. So the husband said, पती म्हणाला this cousin of mine got married to a rich man. की माझी जी ही कझिन आहे, चुलत बहीण आहे, ती एका श्रीमंत माणसाची लग्न झालेली आहे. But at a very young age, recently a husband died. परंतु अगदी लहान वयामध्येच तिचा पती मेला. And now she is in a miserable state. आणि आज तिची परिस्थिती अतिशय वाईट आहे. She has got money. She has got money. She has got money. मनी, ओके. तिच्याकडे भरपूर पैसा आहे. काय आय कांट गेट युअर प्रोनाउन्सिएशन. Okay. She got a lot of money, but she has got no peace. परंतु तिला शांती नाही. So I told this lady, if you love Jesus, you are supposed to love this lady. मी त्या बाईला सांगितलं, पत्नीला, की जर तू येशूवर प्रेम करते तर मग तुला तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. Every time this couple dropped me to the station, प्रत्येक वेळी जेव्हा हे जोडपं मला स्टेशन पर्यंत सोडायला यायचं, this lady will say, bye brother. ती बाई पत्नीची वेळ होती, ती म्हणायची बाय ब्रदर. When I get into the train, bye. मी ट्रेन मध्ये चढायचो तरी ती बाय करायची. This time there was no bye. यावेळी तिने मला बाय केलंच नाही. But she was crying. पण ती रडत होती. And I said, I will pray for you. मी तिला सांगितलं मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. When they came back home, जेव्हा ते घरी परत आले, it was the most silent trip in the car. त्यावेळी ते एक शब्द देखील बोलले नाहीत एकमेकांशी. A few days went by. काही दिवस निघून गेले. The husband said, shall we go to my cousin's place? पतीने पत्नीला विचारलं, ती माझी जी बहीण आहे तिच्याकडे आपण जायचं का? The very word came, she started crying. पती असं बोलतो न बोलतो इतक्यात ती रडू लागली. So he kept quiet. ती शांत राहिली. He kept quiet. तो शांत राहिला. After a few days, he asked her again. काही दिवसांनी त्याने पुन्हा तिला विचारलं. She said yes. तेव्हा ती म्हणाली हो. But in the car, they were like strangers. She is just looking quietly, not even looking at her husband. कारमध्ये जेव्हा ते जात होते तेव्हा ते एकदम अनोळख्या व्यक्तीसारखे वागत होते. एक शब्द देखील एकमेकांशी बोलत नव्हते आणि ती त्याच्या पत्नीकडे, ती पत्नी पतीकडे बघत पण नव्हती. After 1 hour drive, they reached the destination. जवळजवळ 1 तास कारमध्ये प्रवास करून ते त्या बहिणीच्या घरी पोहोचले. He looked at his wife's condition. त्याने पतीने पत्नीकडे बघितलं. And he said, let us go back. आणि सांगितलं आपण घरी परत जाऊया. She said, no, we have come here, let us go in. ती म्हणाली नाही, आपण इथपर्यंत आलोय, आपण तिच्या घरी जाऊया. She had made up her mind that no matter what happens, I will love her. तिने स्वतःच्या मनाची तयारी केली होती, काहीही झालं तरी मी तिला भेटेन. I will love her. आय विल लव्ह हर. मी तिच्यावर प्रेम करेन. So they rang the bell and the cousin opened the door. त्याने बेल वाजवली आणि त्या बहिणीने दरवाजा उघडला. So she wished the husband and ignored this lady. ती बहीण जी होती तिने त्या पतीला विश केलं, हात मिळवला, परंतु तिने पत्नीकडे लक्षच दिलं नाही. She told the husband, please sit down. तिने त्या पतीला सांगितलं जरा बस इथे. She did not ask the lady to sit down.
परंतु त्याची जी पत्नी होती तिला तिने बसायला But the सांगितलं, husband was extremely smart. परंतु पती होता तो खूप हुशार होता. When she was taking him, he put his arms around his wife and took her along with him. जेव्हा बहीण त्याला आत येण्यास सांगत होती तेव्हा पत्नीने त्याच्या पत्नीच्या खांद्याभोवती हात टाकला आणि त्याने तिला पण घेतलं. Hallelujah. हालेलुया. So the husband began to share his testimony to the cousin. आणि मग पती जो होता तो त्याच्या त्या बहिणीशी साक्ष देऊ लागला स्वतःची. He spoke for 3 minutes. जवळजवळ 3-1 मिनिट तो बोलला. This sister opened up her mouth because she has got that fire of the gospel. She began to pour out all the testimony. The husband never got a chance to speak till the end. आणि ही जी पत्नी होती तिने एकदा तोंड उघडलं, तिच्यामध्ये सगळं जे देवाचं वचन होतं भरलेलं होतं, साक्ष इतक्या होत्या की ती एकदा सुरू केल्यावर थांबलीच नाही. पतीला बोलायची She संधी नव्हती. spoke for 2.5 hours. जवळजवळ 2.5 तास ती बोलली. By the time she finished, she was hugging her, kissing her and crying with आणि- joy. हालेलुया. आणि जेव्हा तिने बोलायचं थांबवलं त्यावेळेला दोघी एकमेकींना मिठी मारत होत्या आणि आनंदाने रडत होत्या. She came out of the house. ती पत्नी आणि पती दोघं बाहेर आले. When they got into the car, ते कारमध्ये बसले. she said, I never knew it was so easy. तिने सांगितलं मला माहितीच नव्हतं हे इतकं सोपं आहे. Before I could open my mouth, the devil was putting so many thoughts. Look what she did for you last year, 6 months back. Even now, she is rejecting you. Look at her pride. Look at this. Look at that. But when I began to share about Jesus, the very testimony of Jesus bearing witness made me understand that I'm supposed to love her unconditionally, and I made a decision. I don't care what she does. I don't care how she looks. I don't care what she speaks. I'm going to love her, and devil, you can't stop me from loving her. She's a widow. She needs Jesus more than anybody, and she began to love that lady, and praise be to God, everything was over. And she called me and she said, do you know what? I just made a decision to open my mouth and love her. I found a supernatural power take over me. And I want to tell you, I thought I will never forgive her till the end of my life. But I did not understand. My very decision to love her exploded the power of God in me. And I was doing something that's not me. I know and I know this is not me. This is not my nature. This is not my character. But yet I found I was doing something supernatural, and this has happened for the first time. I found a secret that I got to renew my mind, make that decision, not based on my emotion, not based on my feeling, but just put it into action, and praise be to God, God took over and brought that manifestation in my life. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. ती म्हणाली ती म्हणाली की मला माहीतच नव्हतं हे इतकं सोपं आहे. ज्यावेळी मी तिच्याशी बोलायला सुरुवात करणार होते त्यावेळेला सैतान माझ्या मनावर इतकं प्रेशर आणत होता. तो मला आठवण करून देत होता की त्या बहिणीने माझ्या जीवनामध्ये काय काय केलेलं होतं. तो मला सांगत होता की आठवण बघ, तिने मागच्या वर्षी तुझ्या जीवनामध्ये काय केलं आहे, किंवा तिने 6 महिन्या अगोदर तुझ्या जीवनामध्ये काय गोंधळ घातला होता. ह्या सगळ्या गोष्टी जणू काही तो तिला आठवण देत होता. परंतु तिने सांगितलं की मी आम्ही आले तेव्हा पण बघ काय करते ती. परंतु तिने निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय असा होता की काहीही झालं, माझ्या भावना, माझ्या ज्या इमोशन्स फिलिंग्स आहेत त्याने मला काहीही सांगितलं तरी पण मी तिच्यावर प्रेम करणार. आणि ज्यावेळी ती बोलू लागली त्यावेळी तिला ते कळत होतं की ती जी बोलत होती ते स्वतःचं नव्हतं, तर एक दैवी किंवा सुपरनॅचरल गोष्ट तिच्याकडून घडत होती. Hallelujah. Hallelujah. Excellent translator. No big paragraph also she can translate. No problem. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Anything missing in that? No, nothing. You did not miss anything. Very good. Excellent. Praise God. Hallelujah. 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 So see that if you want to cultivate the love of God in your life, then sharing this love with others is extremely, extremely important. When you get success in sharing the love of God to one another around you, the love of God in you begins to grow and begins to multiply in your life. That's the time you experience the fullness of God. That's the time you experience the blessings of God overflowing in your life. म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देवाचं प्रेम वाढवायचं असेल तर मग ते जे प्रेम आहे तुमच्या हृदयात भरलेलं ते तुम्हाला एकमेकांशी वाटून घेणं गरजेचं आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या हृदयातले प्रेम दुसऱ्यांबरोबर सहभागी करून घेणार त्या क्षणी तुम्हाला जाणीव होईल
की देवाचं प्रेम जे आहे ते तुमच्या हृदयात अजून भरत चाललेलं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ते अजून वाढत चाललेलं आहे. So many a times people say, I've been going for prayer meetings for so many years, but I've not been experiencing God's power in my life. आणि खूप वेळेला तुम्ही असं म्हणाल की मी कितीतरी ठिकाणी प्रार्थनेला जातो, रिट्रीटला जातो, परंतु देवाचं प्रेम जे आहे ते माझ्या जीवनात मला कधीच अनुभवायला मिळत नाही. Because it's always getting short circuited when it comes to loving others. कारण ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळी दुसऱ्यांवर प्रेम करायची वेळ येते त्यावेळी आपल्या प्रेमाला ओटी लागते. All the ladies, you got plenty of saris. ज्या सर्व स्त्रिया आहेत बसलेल्या त्यांना माहित आहे तुमच्याकडे खूप साड्या आहेत ना. And you put it on the hanger. आणि तुम्ही ते हँगरला लावून ठेवता. And every hanger you put it on that rod. आणि सगळे हँगर्स जे आहेत ते एका रॉडवर लावलेली असतात. And some hangers you got 2-3 saris in one hanger. आणि साड्या इतक्या असतात की एकेका हँगरला 3-3 साड्या आपण लावून ठेवतो. But you put it on the rod. परंतु तरी सुद्धा आपण त्या दांडीला अडकवतो. The load is come on the rod. सगळं जे वजन आहे त्या एका दांडीवर येतं. And all of a sudden there's a big sound, dham. आणि मग एकदा असाच ढॉम करून मोठा आवाज येतो. Why? The rod has fallen. कारण तुमची जी दांडी असते किंवा रॉड असतो तोच तुटून खाली पडतो. Now what happened to the hangers? मग हँगर्सचं काय झालं? They're all fallen down. हँगर्स साड्या सकट खाली पडतात. Now you are standing outside the cupboard and you're praying, Father, thank you, Jesus. Let the Lord be fixed. Let the hangers go back, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Rod, go back. Be fitted. Hangers, go on the rod. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you. You open your eyes. Will anything happen? तुम्ही कपाटाच्या बाहेर उभे राहता. कपाटामध्ये ऑलरेडी सगळं पडलेलं आहे खाली आणि तुम्ही प्रार्थना करता की प्रभू माझा जो रॉड पडलेला आहे, दांडी पडलेली आहे ती तिथे लागली जाऊ दे किंवा तिथे ती लाव. माझी हँगर्स पुन्हा एकदा सगळे रॉडवर येऊ दे. आणि तुम्ही डोळे उघडता. तुम्हाला काय दिसतं? हँगर्स लागलेली असतात का? रॉड दांडी लागलेली असते कपाटाला असते की नाही? Hallelujah. हालेलुया. Galatians chapter 5-6. Galatians chapter 5-6. Let's read it together. For in Jesus Christ. For in Jesus Christ. Read together. We will read it. No, for all of them, not for you. Come on, let's read it together. For in Jesus Christ neither circumcision availeth anything, nor uncircumcision, but faith which worketh by love. आपण वाचूया गलतीकरास पत्र अध्याय 5:6. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. Praise God. Praise God. Please say this with me. Faith works by love. Say that again. Faith works by love. Say that again. So if love is gone, what will happen to faith? It won't work. So that rod that you see in the cupboard is the love rod. On that comes faith. On that comes healing. Hanger of faith. Hanger of healing. Hanger of deliverance. Hanger of prosperity. Hanger of job. Not anger. Hanger. Hanger of prosperity. All the good things are on that one rod. If that rod has fallen, all of the other things have gone for a toss. So what will the devil do to get you into a mess? The devil's job to get you into mess is attack your love walk with one another, and if he can break that, he has destroyed everything in your life. तुमच्या कपाटामधला जो रॉड किंवा जी दांडी खाली पडलेली आहे ते तुमचं देवाचं प्रेम आणि तुमची एकमेकांवर जे प्रेम आहे तेच ते आहे. आणि ज्या रॉडला आपण जी हँगर्स लावलेली आहेत ती हँगर्स म्हणजे तुमचा विश्वास, आनंद,
तुमची healing. आरोग्य, भरभराट, तुमची बंधनातून मुक्तता, हे सगळे ती हँगर्स आहेत. परंतु ज्या क्षणी तुमच्या जीवनातला तो रॉड म्हणजे देवाचं प्रेमच निघून जातं किंवा तुमची एकमेकांसोबत जी सहभागिता आहे ती संपते, त्या क्षणी तुमच्या जीवनातली ती सगळी हँगर्स जी आहेत ती नष्ट होतात. आणि सैतान काय करतो तर तुमच्या जीवनातलं ते जे प्रेम आहे एकमेकांबरोबरचं प्रेम, तेच तो पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला करतो. Hallelujah. Hallelujah. That is why you always find there is always attack on relationships. म्हणून तुम्हाला दिसून येतं की आपले एकमेकांबरोबर जे संबंध आहेत त्याच्यावरच नेहमी हल्ला होत असतो. None of us are perfect. आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण नाही. We all make mistakes. आपण सगळेजण चुकतो. But in the midst of all these mistakes, when you are saying, I love you, there will be another twin brother of love. There is a twin brother of love. The twin brother of love. What is the twin brother of love? Forgiveness. Love and forgiveness, they always have to go together. आपल्यामध्ये काहीही होऊ दे, आपल्या नात्यामध्ये किंवा आपल्या एकमेकांचे संबंध आहेत कितीही दुरावले तरी पण ज्या क्षणी आपण निर्णय घेतो आणि एकमेकांना सांगतो मी तुझ्यावर प्रेम करतो, त्यावेळेला प्रेमाबरोबरच दुसरी गोष्ट येते, दुसरी बाजू नाण्याची, ती म्हणजे क्षमा. प्रेम आणि क्षमा दोन्ही हातात हात घालून एकत्र जातात. That is why on the cross you find Jesus saying to the Father, Father, forgive them for they know not what they are doing. That is where Jesus is showing forgiveness, which is also love. आणि म्हणून आपण पाहतो येशू क्रूसावर टांगला असताना पित्याला सांगतो की पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. येशू एकाच वेळेला दोन गोष्टी करतो, ते म्हणजे क्षमा आणि येशूचं त्यांच्यावरचं प्रेम, हे तुम्हाला तिथे दिसून येतं. So if somebody says I'm walking in love, but that person refuses to forgive, that person is not walking in love. मग जर एखादी व्यक्ती म्हणते की मी सर्वांवर प्रेम करते, मी प्रेमाने चालते, परंतु ती जर दुसऱ्यांना क्षमा करत नसेल तर मग ती प्रेमाने चालत नाही. 1 John chapter 5 verse 3 and 4. 1 योहान 5 वचन 3 आणि 4. 1 John chapter 5 verse 3 and 4. Now what is the love of God? We sing that song now, God's love is so beautiful and all that you sing. What is God's love? God's love is, what is God's love? The love of God is that we keep His commandments and His commandments are not grievous. मग देवाचं प्रेम म्हणजे नक्की काय? आपण म्हणतो देवाचं गाणी गातो वेगवेगळी देवाच्या प्रेमावर, परंतु वचन म्हणते 1 योहान 5:3-4 मध्ये देवावर प्रेम करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. So whosoever is walking in love of God, that person can never be defeated. आणि जो कोणी देवाच्या प्रेमापासून जन्मलेला आहे किंवा देवाच्या प्रेमानुसार चालतो, तो आयुष्यामध्ये कधीच अपयशी पराजित होणार नाही. Example, उदाहरण, Jesus walked in the love of God येशू जो होता तो पित्याच्या प्रेमाने चालवलेला गेला, because he kept His commandment. कारण त्याने पित्याच्या आज्ञा पाळल्या. Now did Jesus lose the battle in his life? मग येशू त्याच्या जीवनामध्ये जे युद्ध खेळला त्यात तो पराजित झाला का? How come Jesus who died on the cross win the match? कसं काय बरं येशू त्या क्रूसावर मेला तरी सुद्धा तो यशस्वी झाला? Supposing we both are in the boxing match, आपण असं समजूया की आमच्या दोघांमध्ये बॉक्सिंगची मॅच सुरू आहे. I punched her ब्रदरांनी मला एक पंच दिला and she punched me. मी पण ब्रदरना एक पंच दिला. But when she punched me, I fell down and I died. परंतु जेव्हा मी ब्रदरना एक असा पंच दिला, ब्रदर खाली पडले आणि ते मेले. Who won the match? तर मग मॅच कोण जिंकलं? She won the match. मी मॅच जिंकले. Now Jesus and Satan is fighting. आता इकडे येशू आणि सैतान दोघं युद्ध खेळत आहेत. Satan crucified Jesus on the cross. सैतानाने येशूला क्रूसी खेळलं And Jesus died on the cross. आणि येशू त्या क्रूसावर मेला. Who won the match? मग मॅच कोणी जिंकली? Just now you said when I died, she won. When Jesus died, आताच तुम्ही सांगितलं की मी ब्रदरना पंच दिला, ब्रदर मेले, मी जिंकले. मग जर सैतानाने येशूला क्रूसावर मारलं तर मग येशू कसा जिंकला? कोण जिंकलं? जीसस. अरे बाबा, when I died, she won. जेव्हा ब्रदर मेले तेव्हा मी मॅच जिंकले. When Jesus died, who won?
When I died, she won. When Jesus died, who won? How? Because he obeyed his father. And here he says, the one who obeys the father, the one who keeps the word of God, the love of God is perfected in him, and such a person can never be defeated in this world. He is always a winner. जी व्यक्ती देवाचं वचन पाळते, तिच्यामध्ये देवाचं प्रेम जे आहे ते पूर्ण होतं, आणि ती अशी व्यक्ती आहे ती आयुष्यामध्ये कधीच पराजित होत नाही. म्हणून येशूच ती युद्ध जिंकला. Okay, I'll give you another example. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. If possible, write it down. जर तुम्हाला शक्य असेल लिहून घ्या. Whatever God has blessed, जे काही प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे, whatever God has blessed, जे काही प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे, no one can curse. त्याला कोणीच शाप देऊ शकत नाही. Whatever God has blessed, ज्याला प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे, no one can curse. त्याला कोणीच शाप देऊ शकत नाही. Now somebody will say, तुमच्यापैकी काही जण म्हणतील, God has blessed me. प्रभूने मला पण आशीर्वाद दिलाय. But even though he has blessed me and I have the Holy Spirit in me, then also my life is a misery. परंतु जरी प्रभूने मला आशीर्वाद दिला आणि पवित्र आत्मा माझ्या मध्ये आहे, तरी पण माझं आयुष्य दुःखीच आहे. Is it right? Come on, is it right? असं तुम्ही कदाचित म्हणाल. Let me give you an example. मग मी तुम्हाला एक उदाहरण देतो. Had God blessed Adam and Eve, परमेश्वर देवाने आदाम आणि एवेला आशीर्वाद दिला होता का? were they in the likeness and image of God? ते देवाच्या प्रतिमा आणि स्वरूपाप्रमाणे होते का? येस. Were they keeping God's commandment? देवाची आज्ञा ते पाळत होते का? Yes. Now as long as they were keeping God's commandment and Satan came into the Garden of Eden, could Satan curse them? जोपर्यंत ते देवाची आज्ञा पाळत होते आणि सैतान त्यांच्यापर्यंत पोहोचणार त्याच्या अगोदर Could Satan curse them? त्याच्या अगोदर सैतान त्यांना शाप देऊ शकला का? Could Satan touch them? सैतान त्यांना हात लावू शकला? Could Satan do any harm to them? सैतान त्यांना कोणत्याच प्रकारची इजा करू Because शकला? Satan knows what God has blessed, no one can curse. कारण सैतानाला माहित होतं ज्याला प्रभूने आशीर्वादित केला आहे त्याला तो शाप देऊ शकत No नाही. power in this world can curse the person whom God has blessed. ज्या व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे, जगातली कुठलीही सामर्थ्य त्याला शाप देऊ शकत नाही. But Satan also knows परंतु सैतानाला माहित आहे the only person who can curse a person who is blessed, ज्या व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद दिला आहे त्याला एकच व्यक्ती शाप देऊ शकते, that is he himself. तो म्हणजे ती व्यक्ती स्वतःच. And that is why he deceived Eve and told her, if you eat of this fruit, you will become like God, and made her disobey God's commandment, made Adam disobey God's commandment, and the love of God was gone. And when the love of God was gone, destruction came, sickness came, sorrow came, curse came, death came, everything evil came. When did it come? When man disobeyed God. So who can curse you? Nobody in this world can curse you. Nobody in this world can do occult witchcraft, black magic and get success. If you are a person who is in obedience to God's word, you are living in the love of God and you cannot be defeated. The only person who can curse you is you yourself. When you disobey the commandment of love, you are cursing yourself, and now all kinds of destruction will come into your life. परंतु ज्या Praise God. Praise God. ज्या क्षणी तुम्ही परमेश्वराचे, आदामाने परमेश्वराचे वचन मोडले, त्या क्षणापासूनच त्याच्या जीवनामध्ये सर्व आजार, रोग आणि सर्व यातना किंवा दुःख सुरू झालं. लक्षात ठेवा, ज्याला परमेश्वराने स्वतः आशीर्वाद दिला होता, त्या आदामाने ज्या क्षणी देवाचं वचन मोडलं, देवाची आज्ञा भंग केला, त्या वेळेपासून तो स्वतः शापित झाला. म्हणून आपण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊया. जगातली कुठलीही शक्ती जर प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलं असेल तर तुम्हाला शाप देऊ शकत नाही. कुठलेही ब्लॅक मॅजिक, कुठलेही चेटू, कुठलीही विद्या तुमच्या विरुद्ध चालू शकत नाही. परंतु ज्या क्षणी तुम्ही देवाचं वचन मोडता त्या क्षणी तुम्ही स्वतःला शापित करत असता. And that is why you find every day of your life in relationship there is a challenge of walking in unconditional love.
आणि Because Satan knows, if I can make this person bitter, this person is cursing his own future. आणि सैतानाला माहित आहे की जर ह्या व्यक्तीच्या मनामध्ये मी कडू भावना आणल्या दुसऱ्याबद्दल, तर मी ही व्यक्ती स्वतःच्या जीवनाने स्वतःचं भविष्य बर्बाद करणार आहे. म्हणून प्रत्येक दिवशी तुमचे दुसऱ्यांबरोबर जे संबंध आहेत, तुमचे नातेवाईकांशी जे संबंध आहेत, त्यामध्ये ते कायम ठेवणं हे तुमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. That is why Satan uses people close to you. That is why Satan uses people who are very close to you to challenge your love walk, and when you fall into the trap of getting into bitterness, you have activated curse in your life. म्हणून सैतान काय करतो, तर तुमच्या जवळचे जे Next लोक one, next आहेत, one. जवळचे लोक आहेत त्यांचे आणि तुमचे संबंधच तो खराब करून टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कटुपणा निर्माण होईल, तुम्ही देवाच्या विरुद्ध जाणार आणि मग तुम्ही स्वतःचं जीवन आयुष्य बर्बाद करणार. So whatsoever is born of God overcomes the world. जे काही देवापासून जन्मलेले आहे ते ह्या जगावर विजय मिळवते. So in other words, every one of us are born of God. We were born from the womb of the mother, but praise be to God, the day you accepted Jesus as your Lord, God and Savior, praise God, you got born from the womb of the Heavenly Father, and now that you are born from the womb of the Heavenly Father, He has put some power inside of you that has given you the ability to overcome the world. आणि लक्षात ठेवा, जरी तुमचा जन्म तुमच्या आईच्या उदरातून झालेला असला तरी पण ज्या दिवशी तुम्ही येशूला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारता, त्या दिवशी तुमचा जन्म जो आहे तो स्वर्गीय पित्याच्या उदरातून होतो. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा नव्याने जन्माला येता पित्यापासून, त्यावेळेला तुम्हाला तो काही विशेष अधिकार आणि सामर्थ्य देऊ करतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. And then what does he say? And this is the victory that overcomes the world, even our God. Faith. Even our God. Faith. Bible never says God gives you the victory over the world. God says, it is my faith that I give you. It is your faith that comes through my word. It's your faith that comes through the understanding of my word. By you believing in my word, that faith will give you victory over the world. आणि वचन स्पष्ट म्हणते की कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास. प्रभू कधीच सांगत नाही की मी तुम्हाला जगावर जय मिळवून देतो, तर तुमचा विश्वास जो आहे तोच तुम्हाला जगावर विजय मिळवून देतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. So हालेलुया. according to this word, faith gives victory and makes you conqueror over the world. आणि म्हणून तुमचा विश्वास जो आहे तो तुम्हाला जगामध्ये नेहमी विजय मिळवून देतो आणि ह्या जगात तुम्हाला विजयी करतो. So in other words, God is saying according to this word that things in the world can be conquered. म्हणजे Things operating in this world can be conquered. ह्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण सहज विजय मिळवू शकतो. In other words, things that are sinful can be conquered by your faith. ह्या जगातल्या ज्या पापी गोष्टी आहेत त्यावर सुद्धा आपण विजय मिळवू शकतो. In other words, if you are in poverty, unemployment, debts, loans, all these things, praise God, you heard Brother Miranda saying how he stopped the business of bar and then he started his own business. It went into a loss of 10 lakhs. But then when he began to get the word of God, that word of God gave him the faith, began to walk in love, and it gave him victory over the loan, and now he's living a blessed life. आपण ऐकलं आपला भाऊ जो मिरांडा आहे त्याने साक्ष दिली की त्याचा कसा बारचा बिझनेस होता, परंतु ज्या क्षणी त्याने निर्णय घेतला, त्याने वचन घेतलं आणि त्याने जरी त्याचं कर्ज झालं तरी पण तो त्याच्या विश्वासात टिकून राहिला आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या वचनाद्वारे तो ह्या जगामध्ये विजयी झाला. This faith grows through the word of God. तुमच्यामधला जो विश्वास आहे तो देवाच्या वचनानेच फक्त वाढू I शकतो. said this faith grows through the word of God. देवाच्या वचनाद्वारे हा विश्वास आहे तो वाढत जातो. And the more and more the faith grows, it has the power to defeat every work of the world and make you a conqueror. आणि जितका तुमचा विश्वास वाढत जातो
त्याच्यामध्ये सामर्थ्य येतं की तुम्हाला ह्या जगातल्या गोष्टीवर तुम्ही विजय मिळवता आणि तुम्ही विजयी होता. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That's why the Bible says the just shall live by faith and not by sight. म्हणून बायबल म्हणते की नीतिमान जो आहे तो विश्वासाने जगेल, त्याच्या दृष्टीने नाही. And that is why it is extremely important that we begin to live a life of faith. Begin to live a life of faith. Begin to live a life of faith. And that faith of yours will give you the victory. म्हणून खूप महत्त्वाचं आहे की तुमचं जीवन जे आहे तुम्ही विश्वासाने जगलं पाहिजे आणि हाच विश्वास तुम्हाला जगात विजयी करणार. So praise God. Every moment there is a battleground that is in your mind. म्हणून प्रभूचे आभार मानूया. प्रत्येक क्षणाला तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं युद्ध सुरू असतं. Even to love somebody, आणि एखाद्यावर प्रेम करण्यासाठी सुद्धा you got to love them by faith. तुम्हाला विश्वासाने प्रेम करावं लागतं. I'll give you an example. Just come in front. Just give me Mark. Just give me Luke chapter 17, verse number 6. लूक अध्याय 17 वचन 6. How to operate in love. आपण कसं काय प्रेमाने कार्य करू शकतो Let us read there. आपण वाचूया. And the Lord said, प्रभू म्हणाला, and the Lord said, if you had faith as a मस्टर्ड सीड, as a grain. He did not say like as a grain. आणि इकडे प्रभू म्हणतो की जर तुमच्याकडे मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल. Now many people have got there are translation where Jesus is also saying if you have faith as a size of a mustard seed. आणि असं पण भाषांतर आहे काही बायबलमध्ये की तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याच्या आकारा इतका विश्वास असेल. But here he is not talking about the size, he is saying as a mustard seed. परंतु इकडे वचन म्हणते की तुम्हाला मोहरीच्या दाण्याच्या आकाराचा नको, परंतु तितका विश्वास पाहिजे. How many of you have seen a chiku seed? अरे बाप रे. जे मुंबईचे आहेत बोर खातात ना आपण बोर. मुंबईचे लोक जालम खातात, जामून खातात. त्याची बी बघितली आहे ना. Have you seen a chiku seed? Okay. Now when you take the chiku seed in your hand, do you see any power in it? तुम्ही चिकूची बी बघता, त्याच्यामध्ये काही चिकूच बोलतात मराठी. They speak in Marathi little. I can rest. Wait 2 minutes, just 2 minutes. 2 minutes you want to take rest. Okay, I will speak in Marathi and English. Okay, you can I'll drink water by the time. you can sit down, no problem. इकडेच बसा तुम्ही, कारण मला जेव्हा शब्द पाहिजे मी तुमच्याकडनं घेणार. Yes. Praise God. If you have a chiku seed, just remind me if I'm going in English, Marathi, okay? When I have a chiku seed, I cannot see any life in it. If I keep it for 1 year on a table, after 1 year also I will find it in the same place. जर माझ्याकडे चिकूची बी आहे आणि तिला मी एका टेबलवर ठेवलं 1 वर्षासाठी, 1 वर्षानंतर पण ती तिकडेच सापडणार. बरोबर आहे? त्याच्यावर काहीच फरक नाही पडणार. बट इफ आय टेक दॅट सीड अँड प्लांट इट इन टू द सॉइल, कवर इट अँड वॉटर इट, will that seed germinate? नाही. हा डॅडी, तुम्ही शेतकरी असणार, परंतु बी मधनं झाड येते की नाही? चिकूची येत नाही, मग चिकूची येते कशी? अच्छा, आंब्याची तर मी बघितली आहे, आंब्याची पार. अरे बाप रे, टेन्शन. He is saying a chiku seed when you plant, it doesn't germinate, it doesn't sprout. I don't know why. He is a farmer, that's why. Don't challenge with a farmer, praise God. Okay, mango seed. Okay, मातीत घातली, बंद केलं आणि पाणी घातलं. Will it sprout? Yes. Now when I planted a mango seed
ज्यावेळी मी आंब्याची बी लावतो जमिनीत, what tree will come out of it? तर मग त्या कसलं झाड बाहेर येईल? कोय लावल्यावर 100% mango? Now, will this tree produce mangoes? मग ह्या झाडाला आंबे येतील का? It will only produce mangoes only when the tree matures. परंतु ज्या वेळेला आंब्याचं झाड मोठं होईल, रोप, त्यावेळेलाच त्याला आंबे येतील. Correct? येस. Now, in the same way, Jesus is saying, if you had faith as a grain of mustard seed, you might से So in other words, Jesus is saying, when you open your mouth and you say your desire, you say your dreams, you say what you want, it becomes a seed of faith that you are planted in the spiritual realm of God. आणि इकडे येशू स्पष्ट सांगतो की ज्या वेळेला तुमच्याकडे मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल आणि तुम्ही तुमचं तोंड उघडून बोलणार, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमच्या आकांक्षा आहेत त्या बोलणार, त्यावेळेला जे तुमचे शब्द आहेत त्या विश्वासाच्या बी प्रमाणे काम करणार. आध्यात्मिक जगामध्ये जे काही ठेवलेलं आहे हे तुमचे वचन, तुमचे शब्द जाऊन तुमच्यासाठी घेऊन येणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So remember, faith is believing. म्हणून लक्षात ठेवा की श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवणं. Faith is believing. श्रद्धा म्हणजेच विश्वास ठेवणं. Praise God. Praise God. Faith is not feeling. श्रद्धा म्हणजे काहीतरी वाटणं नाही. Again. Faith is believing, not feeling. श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवणं, तुमच्या भावना नाहीत. Faith is believing unseen, not seen. आणि त्यातही श्रद्धा म्हणजे जे दिसत नाही त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवणं. Are you understanding? येस. So let's say I am desiring for something in the future. मग एखाद्या दिवशी मी अशी भविष्यातल्या एखाद्या गोष्ट मला हवी आहे. Example, उदाहरण, I got some pain in my legs, supposing. आपण उदाहरण घेऊया. समजा माझ्या पायात दुखत आहे. So the word of God says, by the wounds of Jesus I am healed. देवाचं वचन म्हणते की येशूला बसलेल्या फटक्याने मी बरा झालो आहे. Now when I open my mouth and I say, Jesus, I thank you, by your wounds I am healed. आणि मी माझे तोंड उघडता आणि बोलतो की प्रभू मी तुझे आभार मानतो, तुझ्या जखमांनी घायांनी मी बरा झालो आहे. Do I actually got a healing? मला ऍक्च्युली खरोखर माझा पाय दुखायचा बंद झालाय का? It is still there. नाही, पाय दुखत आहे. But I open my mouth and I speak not what I feel, but what I believe. परंतु माझं तोंड उघडून मला जे वाटतं, माझं दुखतंय ते मी बोलत नाही, तर ज्या वचनावर मी विश्वास ठेवतो ते वचन मी बोलतो. So my faith is not based on my feeling, my faith is based on what God said in His word. म्हणून माझी श्रद्धा जी आहे ती माझ्या वाटण्यावर, माझ्या भावनेवर अवलंबून नाही, तर देव त्याच्या वचनात काय सांगतो त्याच्यावर अवलंबून आहे. Praise God. Praise So if I planted the seed of faith, म्हणून जर मी त्या श्रद्धेचं बी जर मी लावलं, it is like I planted a mango seed. तर जणू काही आंब्याची ती कोय लावण्यासारखी आहे. So if I planted the seed of faith for healing, जर मी विश्वासाचं बी आहे ते आरोग्यासाठी लावलं, then I will get the manifestation of the fruit for healing. तर माझ्या जीवनामध्ये आरोग्यासाठी मला ते फळ मिळणार. Are you understanding? Okay, now let's take this example and see how Jesus is saying to operate in faith, in love. आता आपण उदाहरण घेऊया, बघूया येशू कसं प्रेमाने आणि विश्वासाने कार्य करतो. Okay, before we go there, did you understand how to plant the seed of faith? तिकडे जाण्या अगोदर आपण बघूया, तुम्हाला कळलं का की विश्वासाचं बी आपण कसं लावलं पाहिजे? How do you plant the seed of faith? कसं लावणार आपण विश्वासाचं बी? By saying. तर आपण बोलणार. By saying what? See, whenever it is faith, you are saying what you desire. जेव्हा जेव्हा विश्वासाचा विषय येतो, श्रद्धेचा, त्यावेळेला तुम्हाला जे काही हवं आहे ते बोलायचं. Whenever it is fear, you are speaking what you don't desire. परंतु ज्या वेळेला भीतीचा विषय येतो त्यावेळेला आपण ज्याची इच्छा आपल्याला नाही अशा गोष्टी बोलतो. Most of the time, what do you speak to one another? आपण बहुतेक वेळा एकमेकांशी काय बोलत असतो? The things that you desire or things that you don't desire. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या बोलता की ज्या गोष्टी तुम्हाला नको त्या बोलता?
Okay, the things that you don't desire is your problem. ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्याबद्दल आपण जास्त बोलत असतो. That is your problem. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. Correct? So the most of the time do you speak the things that you desire or the things that you don't desire, which is your problem. आणि खूप वेळा, बहुतेक वेळा आपण आपल्याला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी किंवा ज्या नकोत त्या गोष्टी बोलतो, ही आपली समस्या आहे. Which one do we speak? तुम्ही काय बोलता? So when you are talking about your problem, you are still planting the seed, but not the seed of faith, you are planting the seed of fear. ज्यावेळी तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रॉब्लेम बद्दल बोलता त्यावेळेत सुद्धा तुम्ही बी लावता, परंतु हे बी विश्वासाचं नाही तर भीतीचं लावता. Are you understanding? येस. Did you get that? So if you had faith as a grain of mustard seed, you might say to the or this, to the or this, to the or this. This sycamore tree. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असतो त्यावेळेला तुम्ही त्या झाडाला म्हणता. Now let's say this is a sycamore tree. तुम्ही त्या तुतीच्या झाडाला म्हणता. So let's say this is a sycamore tree. आपण असं समजूया ही सगळी तुतीची झाडं आहेत. So when I have faith, I will speak to this sycamore tree. ज्या वेळेला मी ह्या तुतीच्या झाडाकडे बघतो. So if I can speak to this sycamore tree, then can I speak to that spirit of hatred? मग जर ह्या झाडाशी मी बोलू शकतो तर माझ्यामध्ये जो द्वेषपणाचा, तिरस्कार करण्याचा आत्मा आहे त्याच्याशी मी बोलू शकतो का? Come on. Yes. Yes. So can I speak to the spirit of unforgiveness? मग माझ्यामध्ये क्षमा न करण्याची जी वृत्ती आहे तिच्याशी मी बोलू शकतो का? So can I speak to the spirit of bitterness? माझ्यामध्ये दुसऱ्यांबद्दल जो कडू भावना आहे त्याच्याशी मी बोलू So शकतो. can I speak to the spirit of anger? माझ्यामध्ये रागाचा आत्मा आहे त्याच्याशी मी बोलू शकते का? हो. Are you following? And what will you say? What will you say? तुम्ही काय म्हणणार त्याला? Be thou plucked up and be thrown and be planted into the sea, and what's the next line? And this spirit has to obey you because you spoke it in faith. आणि पुढे असं म्हटलं आहे की तुम्ही ज्याला सांगणार त्याला तुम्ही असं सांगणार की तू इथून उपटून समुद्रात टाकला जा, आणि तुम्ही जसं म्हणणार तसंच घडून येणार. Okay, let me show you. इकडे जे आमची मंडळी बसली आहेत, okay, all those who got head pain, please stand up. डोक्याचं दुख, मला बघून ज्या लोकांना डोक्याचं दुख झालंय, कोणाकोणाला डोकं दुखतं त्यांनी उभे राहा इथे. Those who saw me and got headache, please stand up. No. एकाला पण डोक्याचं दुःख नाही. ओनली वन पर्सन. एनी. थँक्यू. मला माहित आहे, मला बघून खूप लोकांना डोक्यात त्रास होतो. प्रेज गॉड. जरा पुढे या. सुरांचं डोकं दुखते मला बघून, वचन ऐकून. आज कालपासून तुम्ही बसमध्ये आले, थकावट झाली ना. जेव्हा मी बॉम्बेला येत होतो तेव्हा तुम्ही केव्हा विचार केला माझं? ब्रदर अर्धा तास लेट आला. प्रेस तुला काय हरकत नाही. हेड पेन. ओके, डोळे बंद करा आणि आपण हे शब्द बोलू. ओके, डोळे बंद करा. यू ट्रान्सलेट इन मराठी व्हेरी स्लोली. इंग्लिश राईट. क्लोज युअर आईज and say these words. Lord Jesus, प्रभू येशू, I just now saw in Luke chapter 17. मी आताच लूक अध्याय 17 मध्ये पाहिलं. बोला. मी आताच लूक 17 मध्ये वाचलं. That you said, की तू म्हणालास, if anyone has faith as a grain of mustard seed,
जर कोणाकडे मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल, म्हणा, then he can say, तर तो म्हणू शकतो, to this sycamore tree, त्या तुतीच्या झाडाला, in the same way, त्याच प्रकारे Lord Jesus, प्रभू येशू, in your name तुझ्या नावाने I have faith माझा विश्वास आहे and I am speaking to this headache. आणि मी त्या डोकेदुखीला सांगत आहे, Get out of my body now. ह्या क्षणी माझ्या शरीरातून निघून जा. Get out from the root मुळापासून निघून जा and never come back again. आणि पुन्हा कधीच परत येऊ नको. Be planted into the sea त्या समुद्रात तू टाकला जा and you have to obey me. आणि तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. Lord Jesus, प्रभू येशू, I have spoken my faith मी माझा विश्वास बोलले आहे and I thank you आणि तुझे आभार मानते, for teaching me मला तू शिकवलंस how to plant the seed of faith. मी विश्वासाचं बी कसं लावलं पाहिजे. Now through this faith आणि ह्या विश्वासाद्वारे I am able to overcome the world. I am able to overcome the world. मी ह्या जगावर विजय मिळवू शकते. In the same way, त्याच प्रकारे by faith, विश्वासाने I can overcome this headache. ह्या डोकेदुखीवर मी विजय मिळवू शकते. I thank you. मी तुझे आभार मानते. You have set me free. तू मला मोकळं केलं आहेस. Completely set free. तू मला पूर्णपणे मोकळं केलं आहेस. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Praise you, Jesus. प्रेज यू जीसस. Hallelujah, Jesus. हालेलुया जीसस. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. डोळे उघडा. आता हाय गेलं, हाय गेलं, हाय गेलं, गेलं, नाही आहे गेलं, 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 गेलं. मराठी हेडेक गेलं, इंग्लिश हेडेक. हाय हाय इंग्लिश पण गेलं, मराठी हेडेक गेलं, इंग्लिश हेडेक गेलं. कशाने गेलं? विश्वासनी गेलं. नाव डिड वी आस्क गॉड टू हील यू? आपण प्रभूला सांगितलं का तुम्हाला बरं करण्यासाठी? नाही. वी स्पोक व्हॉट द स्क्रिप्चर सेज. जे काही वचन म्हणते तेच आपण बोललो. सो डिड वी प्लांट द सीड ऑफ फेथ? मग आपण विश्वासाचं बी लावलं का? येस. हाऊ डिड वी प्लांट द सीड ऑफ फेथ? आपण विश्वासाचं बी कसं लावतो? विथ अ माउथ. आपण तोंडाने ते बी लावतो. नाउ डिड द मिरेकल वर्क? चमत्कार झाला? नाउ ऑल द टाइम आर यू प्लांटिंग द सीड ऑफ फेथ or are you going on telling माझं डोकं दुखतं ग, जरा दाब ग, दाब 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 ना, थोडं दाब ना. आणि इतके दिवस आपण काय सांगत होतो एकमेकांना? आपण विश्वासाचं बी लावत होतो की एकमेकांना सांगत होतो माझं डोकं दुख? आपण सगळे रोज सांगतो ना एकमेकांना, बसमध्ये पण सांगत होतो. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आता तुमच्या शरीर, डू यू हॅव एनी पेन इन युअर बॉडी? शरीरात कुठे दुखणं आहे तुमचं? दुखतं कुठे? पाय. काय काय दुखते? पाठ दुखते, पाय दुखते, पोट दुखते, पाय दुखते, आणि काय? खांदा दुखते, मान दुखते, पाय दुखते, पोट दुखते, काहीच नाही. परत जा. कमर दुखते, पाय दुखते, काहीच नाही. बस. काहीच नाही. बस. काहीच नाही. बस.
बस म्हणजे ती बस नाही, बसून घ्या. यू कॅन गो अँड सिट डाऊन. दुखते बोलली आणि चालली. प्रेस गॉड. ओके, आता आपण परत बी घालणार. ओके, डोळे बंद करा. And if there is anybody else who is sitting now, you can pray this prayer. I'll speak it in English. You will translate in Marathi. Praise God. Wherever you are sitting, of whatever sickness, it shall be destroyed by the power of faith in Jesus Christ. Amen. Praise God. Praise the Lord. Can we give the Lord a big hand of praise? Come on. Okay. Okay. Close your eyes. डोळे बंद करा. Say this. Thank you, Heavenly Father. स्वर्गीय पित्या, मी तुझे आभार मानते. म्हणा मोठ्याने. You just now healed me of the headache. तू आत्ताच मला डोकेदुखीच्या आजारातून बरं केलं. I never knew it was so easy. मला कधीच माहीत नव्हतं हे इतकं सोपं आहे. Thank you for teaching me how to plant the seed of faith. तू मला शिकवलंस की मी विश्वासाचं बी कसं लावलं पाहिजे. Now, Heavenly Father, आता स्वर्गीय पित्या, in the name of Jesus, येशूच्या नावाने, by the faith that you have given me, जो विश्वास तू मला दिला आहे, the authority that you have given me, जो अधिकार तू मला दिला आहे, in the name of Jesus, येशूच्या नावाने, I am speaking to every sickness and disease. माझ्या शरीरातील प्रत्येक आजार आणि रोगाला मी सांगत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक रोगाला आणि आजाराला मी सांगत आहे. In the name of Jesus, येशूच्या नावाने, you spirit of infirmity, सर्व अशुद्धपणाच्या आत्म्या, get out of my body now. आत्ता माझ्या शरीरातून बाहेर निघून जा. Right from the root, मुळापासून, and never come back again. आणि पुन्हा कधीच परत येऊ नको. Lord Jesus, प्रभू येशू, I thank you. मी तुझे आभार मानते. The spirit of infirmity, you have to obey me. अशुद्धपणाच्या आत्म्या, म्हणा, तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. Get out now. ह्या क्षणी निघून जा. Go and fall into the sea. त्या समुद्रात टाकला जा. Heavenly Father, स्वर्गीय पित्या, I thank you. मी तुझे आभार मानते. By the power of faith, माझ्या विश्वासाच्या सामर्थ्याने I am completely set free. मी पूर्णपणे मोकळी झाली आहे. I am completely set free. मी पूर्णपणे मोकळी झाली आहे. I am completely healed. मी पूर्णपणे बरी झाली आहे. All the pain is gone सगळं दुखणं निघून गेलं आहे. and I am totally set free. आणि मी पूर्ण मोकळी झाली आहे. In Jesus' name. येशूच्या नावाने. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Amen. आमेन. आता तुम्हाला कसलं दुखत होतं? पाय माचिंग करा जोरात. हाय दुखत गेलं. किती वर्षापासून होतं? From 4 years she had leg pain. It's gone. तुम्हाला काहीच नव्हतं? अच्छा. तुम्हाला काय होतं? पोट दुखत होतं. पोट आहे? दुखत आहे. पोट नाही, पोट आहे. दुखायचं गेलं. किती वर्षापासून दुखत होतं? किती वर्षापासून त्रास होता? 5-6 वर्ष झाली. जरा दाबून बघा. संपूर्ण गेलं. संपूर्ण गेलं. From 6 years she had stomach pain. It's gone completely. Praise God. हालेलुया. तुम्हाला काय झालेलं? बाकी काय नव्हतं. मग कशासाठी उभी होती? डोक्यासाठी परत उभी होती. प्रेस गॉड. ओके. तुम्हाला काय झालेलं? पोटात दुखत होतं. खांद्यावर दुखत होतं. खांदा हलव. समज तिला तोडून तोडबोड गेलं.
आणि पोटाचं दुख पण गेलं. किती वर्षापासून होता त्रास? 2-4 वर्षापासून संपूर्ण गेला. प्रेज गॉड. दिस लेडी हॅज बीन हील्ड ऑफ शोल्डर प्रॉब्लेम अँड स्टमक प्रॉब्लेम. प्रेज गॉड. तुम्हाला काय झालेलं ताई? खांदा दुखत होता, आता खांदा दुखतो? बघा बघा जरा हात वरती करून बघा. एकदम बरोबर. बसमध्ये स्टँडिंग आले होते का तुम्ही लोक? सिटिंग होतं काय स्टँडिंग? अच्छा अच्छा, टोपी म्हणून दुखते खांदा. येताना माझ्यासाठी काय नाही आणलं? तारले, पापलेट, बांगडा विंगडा काहीतरी घेऊन यायचं होतं ना पुढच्या वेळी. काय नाही तर बोंबील घेऊन यायचं होतं. इकडे बोंबील भेटत नाही. जे कोण वसईवरनं येतात आमच्यासाठी बोंबील घेऊन या. तुम्हाला काय झालेलं? आता आहे संपूर्ण गेलं. किती वर्षापासून होता त्रास? 4 वर्षापासून संपूर्ण गेला. प्रेस गॉड. तुम्हाला ताई मान दुखत होता, मान जरा हलवा. काहीच नाही त्रास, काहीच नाही. किती वर्षापासून होतं? खूप वर्ष. 90. खूप वर्षापासून होतं. 90. From 12 years she had a frozen neck and her neck is completely loose. Praise God. Hallelujah. Thank you Jesus. किती? 10 वर्ष. आता पण आहे. बरं, काय हरकत नाही. आता आहे नाही. किती वर्षापासून होतं? 5-6 महिन्यापासून. शी हॅज बीन हील्ड ऑफ अ वेस्ट प्रॉब्लेम. पाय दुखत होतं. एकच पाय दुखत होतं फक्त 3 महिन्यात. कमर दुखत होतं 10 वर्षापासून, परंतु एकच पाय दुखत होतं. आता एकच पाय बरं झाला आहे. बरं, थँक्यू. फक्त तुमचा आता पाय ठीक नाही झाला आहे. प्रेस गॉड. हात द्या मला. फादर, इन द नेम ऑफ जीसस आय थँक यू. प्रभू येशू, तुमच्या नावाने या पायामध्ये जो काही रोग आहे, जे काही नस दुखत आहे, त्याला मी याच वेळी हुकूम देतो, याच वेळी बाहेर निघून जा. आणि या माझ्या ताईचं संपूर्ण पाय बरं झाला आहे प्रभू येशूच्या नावाने. आमेन. आता असं करा, जोरात. गेलं? आता हसतात. गेल्यानंतर असतात. त्याच्या अगोदर हसत नव्हते. दुखत होतं ना. किती वर्षापासून दुखत होतं? 20 वर्षापासून दुखत होतं. फ्रॉम 20 years she had leg pain and it is completely healed. Praise God. Hallelujah. Hallelujah. तुम्ही वसईच्या सर्व लोकांना इकडे घेऊन या. सर्व हे हॉस्पिटल आहे. इकडे सर्व प्रभू येशू सर्वांना ठीक करतो. प्रेस गॉड. बसा. धन्यवाद देवा. आम्ही देतो. बरोबर. लेट देम सिंग. या इकडे. दे वॉन्ट टू सिंग. या ना, गाणं बोलायचं. धन्यवाद देवा. आम्ही सगळेजण या. नाही, आता बरं झालं ना. आता बरं. प्रेस गॉड. येते एकत्र गा सगळेजण. लवकर या, लवकर. टाइम झाला. आता कसं वाटते? अगं आता कसं वाटते? बरं वाटते की नाही? या वरती या ना. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला. महिमा बघून धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्याचे स्मरण करा प्रभू. उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा प्रभू. उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद आम्ही देतो तुला.
देतो तुला. ज्ञानेचा निर्मिली धरती सारी, गावोगाव रुजतो त्याच्या दारे. ज्ञानेच निर्मिली धरती सारी, गावोगाव रुजतो त्याच्या दारे. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. यज्ञेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. त्याने पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. परमेश्वराची सेवा करा, हर्षाने गौरव गीत तुम्ही गा. परमेश्वराची सेवा करा, हर्षाने गौरव गीत तुम्ही गा. धन्यवाद देवा मी देतो तुला, धन्यवाद. धन्यवाद देतो तुला. What you are sitting, stand up. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा मी देतो देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. They are Thank you, singing. Jesus. Praise Lord Jesus. They are singing, thank you, Lord Jesus. We give you glory. You sent your son Jesus into this world and finished everything on the cross for us and given us the victory. That is what they were singing. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Can we just thank the Lord? Can we just close our eyes? आपण डोळे बंद करूया. Heavenly Father, you are so good, so good. Lord, you are teaching us your word. स्वर्गीय पिता तू किती चांगला आहे, तुझे वचन तू आम्हाला शिकवत आहे. And by the power of your Holy Spirit, you are manifesting your glory. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझं गौरव जे आहे ते आमच्या समोर प्रकट होत आहे. We thank you, Lord. Right before our eyes, you showed healing to all these wonderful people. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, आमच्या डोळ्यांसमोर तू आम्हाला दाखवून दिलं की कितीतरी लोकांना आमच्या समोर आता आरोग्य तू दिलं आहे. And all this by the power of your word. आणि हे सगळं तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने झालेलं आहे. All this through the power of your Holy Spirit. आणि हे सगळं तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झालेलं आहे. Lord, you confirm this word that we are able to overcome sickness, disease and every work of the devil by our faith. प्रभू तू आमची खात्री पटवून देतो की सगळे आजार, सगळे रोग आहेत त्याद्वारे त्यावर आम्ही विजय मिळवू शकतो आमच्या विश्वासाद्वारे. Help us to grow this faith every day in our life. प्रभू आमच्या जीवनात हा विश्वास दररोज वाढवण्यासाठी आम्हाला मदत कर. And this faith works through love. आणि हा जो विश्वास आहे तो प्रेमाद्वारेच कार्य करतो. Today you made us realize that the more and more we'll walk in love and grow our faith, we will experience your glory, your fullness and your abundant life in our life. प्रभू आज तो आम्हाला दाखवून दिलं की जितका आम्ही ह्या प्रेमामध्ये आणि विश्वासामध्ये वाढत जातो तसतसं तू आम्हाला त्या सार्वकालिक जीवनाचं जे विपुलता आहे त्यामध्ये अधिकाधिक उत्तम तू आम्हाला बनवत जातो. It is by sharing this love, unconditional love to others, we will be able to cultivate the love of God in our life. प्रभू ज्यावेळी हे बिनशर्त प्रेम आहे ते आम्ही आमच्या नातेवाईकांबरोबर वाटून घेतो त्याच वेळी आमच्या जीवनामध्ये तुझं प्रेम वाढायला लागतं. The more and more we will experience the fullness of God, the power of God and the gifts and the charisms that you have given us will begin to operate in our life. प्रभू ज्यावेळी आम्ही ह्या प्रेमात वाढू, ज्या देणग्या तू आम्हाला दिल्या आहेत त्या देणग्यांद्वारे आम्ही कार्य करू त्याच वेळेला तू आमच्या जीवनात कार्य करू शकशील. Lord, without the gifts, without the charisms of the Holy Spirit, our life is just useless.
there is no profit in the kingdom. आणि प्रभू आमच्या जीवनामध्ये ह्या जर देणग्या नसतील आणि तुझं प्रेम नसेल तर मग आमचं जीवन जे आहे ते निरर्थक आहे. At this very moment, my sister and I, if we are standing here, it's only because you have given us the grace and the gift to preach and translate. प्रभू आज मी आणि ब्रदर इथे उभं राहून जर तुझे वचन सांगत असतो त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे तुझी कृपा आणि तुझं प्रेम जे आहे ते तू आम्हाला प्रकट केलं आहे. This gift you have given us only because of love, not because of our goodness. प्रभू हे जे सगळं तू दिलेलं आहे ते फक्त तुझ्या प्रेमापोटी आहे, आमच्या चांगुलपणामुळे नाही. But the more and more we walk in your love, Lord, this gift begins to be utilized more and more in your kingdom. परंतु जसे जसे प्रभू आम्ही तुझ्या प्रेमाने चालत जाऊ तसे तसे ह्या ज्या सगळ्या देणग्या आहेत, ह्या गोष्टी आहेत, आमच्या जीवनामध्ये तू प्रकट करत जाशील. With the love walk, our nature, our character begins to change. आणि ज्यावेळेला आम्ही प्रेम करतो त्यावेळी आमचा स्वभाव जो आहे, आमचं चारित्र्य बदलत जातं. Thank you for teaching us. Just as we planted the seed of faith for healing, we received healing. प्रभू आज तू आम्हाला शिकवलं, ज्यावेळी आम्ही आरोग्यासाठी बी लावतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये आम्हाला आरोग्य मिळतं. In the same way, from today, when we plant the seed of love, especially the people whom we cannot love, but the more we open our mouth and speak to ourselves that in the name of Jesus, I love this person, I bless this person, we have planted the faith of love, and that manifestation will surely take place in our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आम्ही प्रेम करू शकत नाही, परंतु तरी सुद्धा आमचं तोंड उघडून आणि आम्ही निर्णय घेऊन आम्ही बोलणार की येशूच्या नावाने मी त्या व्यक्तीवर प्रेम करते. आणि प्रभू खरोखरच जेव्हा मी त्या व्यक्तीवर प्रेम करू लागेल त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये तुझं अस्तित्व, तुझं प्रेम अधिक वाढू लागेल. Father, thank you for teaching us this truth. प्रभू हे सत्य तू आम्हाला शिकवलं त्याबद्दल तुझे आभार. Help us to make it grow every day in our life. आमच्या जीवनामध्ये ह्या सत्यात वाढण्यासाठी आम्हाला मदत कर. Help us to remember and put it into practice. आणि प्रभू हे सत्य आम्ही लक्षात ठेवावं आणि आमच्या दररोजच्या जीवनामध्ये ते वापरावं. We thank you and we praise you. म्हणून आम्हाला मदत कर. आम्ही तुझी And now, स्तुती Lord, करतो आणि we आभार thank मानतो. you and praise you for the wonderful banqueting table that you have prepared for us. प्रभू आज जी सुंदर मेजवानी तू आमच्यासाठी तयार केली आहे त्या मेजवानीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. And this table you are overflowing with your riches of your glory. आणि हे जे भोजनाचं टेबल आहे ते तुझ्या वैभवाने, तुझ्या समृद्धीने भरभरून वाहत आहे. Father, thank you for the hands that have prepared this wonderful food. हे पित्या तुझे आभार ज्या सुंदर हातांनी हे जेवण तयार केलं आहे त्याबद्दल. Lord, let everyone be nourished by this food and bring forth good health and love among us. प्रभू ह्या अन्नामुळे सगळ्यांचं पोषण होऊ दे आणि ह्या अन्नाद्वारे आमच्यामध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढीस लागू दे. Father, thank you for all those who are helping us to do this vision, this mission that you have given us. हे पित्या हे जे मिशन, हे जे सेवा कार्य तू आम्हाला दिलं आहे, जे स्वप्न दिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी जे जे हात आम्हाला मदत करतात त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for everything, Father. हे स्वर्गीय पित्या सर्व गोष्टींबद्दल तुझे आभार. And all glory and praise and honor to you, Father. आणि सर्व सन्मान, गौरव आणि वैभव तुझा आहे. In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Come on, let's give the Lord a big hand of praise.